पार्थ पवार अजित पवार यांच्या विरोधात मास मूव्हमेंट संघटनेने आंदोलन केले। पार्थ पवार आणि अजित पवार मुर्दाबादच्या त्यांच्याकडून घोषणा देण्यात आल्या। पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे। अजित पवार यांच्या पक्षाच्या कार्यालयासमोर हे आंदोलन केलं गेलेलं आहे। मास मूव्हमेंट या संघटनेने हे आंदोलन केलेलं आहे। पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या विरोधामध्ये मास मूव्हमेंट या संघटनेकडून आंदोलन करण्यात आलेलं आहे। अजित पवार आणि पार्थ पवार मुर्दाबादच्या या संघटनेकडून घोषणाही देण्यात आलेल्या आहेत। पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणी मास मूव्हमेंट या संघटनेकडून आंदोलन केलं गेलेलं आहे आणि पार्थ पवार आणि अजित पवार यांच्या विरोधामध्ये ही घोषणाबाजी केली गेली आहे। अधिक अपडेट जाणून घेऊया। प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याशी जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, आंदोलन सध्या सुरू आहे अजित पवार यांच्या पुण्याच्या पक्ष कार्यालयाच्या बाहेर। अजित पवार यांच्यावर आणि त्यांच्या सोबतच ज्या संबंधांना आरोप करण्यात येत आहेत याच सगळ्या आरोपांना घेऊन हे सगळे आंदोलक या ठिकाणी अजित पवार यांच्या पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरातल्या समोरच्या कार्यालयाच्या समोरच्या भागात आंदोलनासाठी बसलेत। मोठा पोलिसांचा बंदोबस्त या सगळ्या भागात आपल्याला दिसतोय आणि या सगळ्या भागात हे आंदोलन सगळं सुरू असताना आपण बघतोय की या सगळ्या प्रकरणात पार्थ पवार यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते आणि पोलिसांकडून या सगळ्या आंदोलकांना आंदोलन हे अचानक जेव्हा सुरू करण्यात आलं तेव्हा या ठिकाणी ताब्यात घेण्यासाठीचे प्रयत्न देखील पोलिसांकडून निश्चितपणे केले जातील। काही आंदोलक आपल्या सोबत आहेत। मला सांगा काय तुमच्या नेमक्या मागण्या याच आहेत की जे आपले उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी राजीनामा दिला पाहिजे। कारण तुम्ही आज पालकमंत्री आहात पुण्याचे आणि पालकांचं कसं आहे स्वतःच्याच पाल्याला फक्त पुढे करणार का तुम्ही? कायदेशीर मार्गाने सगळं सुरू आहे। एकीकडे व्यवहार हा रद्द करण्यात आलेला आहे आणि तुम्ही आता आंदोलन करायला बसलाय। आमचं म्हणणं की आजपर्यंत ज्यांनी जमीन लाटली त्यांनी काही परवानगी घेतली नाही जमीन लागते। पण हा व्यवहार रद्द झालाय आता कायदेशीर दृष्ट्या। पण ऍक्टिव्हिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे ना। पार्थ पवारती गुन्हा दाखल का झाला नाही? प्रशासनाकडे मागणी केली आम्ही काल केली ना मागणी। काल आम्ही PI क्राईम PI मुंडा पोलीस स्टेशनला लेखी बदलले। आमची संघटना मास मूव्हमेंट संघटना आहे। अध्यक्ष मी भाई जगताप पुणे शहरात आम्ही सगळे कार्यकर्ते आलोय। भावनी पेठ आम्ही 30 लोक आहेत। आम्ही 30 पार्थ पवार तो दाखल झाला पाहिजे अशी मागणी। सगळ्या जमिनी सरकारचीच आहेत। मानवतनाच्या जमिनी दिलेल्या आहेत लोकांना हे करायला। या व्यवहारामध्ये जी जमीन आहे ती 1800 कोटीची जमीन आहे ती 300 कोटीला दिलेली आहे पार्थ पवारांना। आमच्या प्रमुख मागण्या दोन आहेत। अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पार्थ पवारती ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल पाहिजे। ऍट्रॉसिटीमध्ये कलम आहेत ना दलितांच्या जमीन बागवाने हे ऍट्रॉसिटी बसतं ना। पुणे जिल्ह्यामध्ये ह्याच्यापेक्षा उग्र आम्ही आंदोलन करू। आज वेळ पडला अजितदादाला पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही फिरून येणार नाही। हो, जर अजित पवारांनी राजीनामा दिला नाही तर भविष्यामध्ये आम्ही अजित पवारांना पुणे जिल्ह्यामध्ये फिरून येणार नाही। हो, जमीन व्यवहार चोरी केल्यावर त्यांचे गुन्हा दाखल होत नाही का? यांनी पण चोरी केलेली आहे, यांचे गुन्हा दाखल झाला आजपर्यंत। आपण बघतो की गुन्हा दाखल व्हावा अशा पद्धतीची जी मागणी आहे ती या ठिकाणी सुरू आहे। घोषणाबाजी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि हे सगळे आंदोलक जे आहेत आंदोलनाला बसलेत आणि त्यांच्या हातात जे बोर्ड आपल्याला बघायला मिळतात ज्यावरती पार्थ पवार यांच्यावरती ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशा पद्धतीचे फलक या सगळ्या आंदोलकांच्या हातात आहेत आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो आपल्याला या सगळ्या परिसरामध्ये बघायला मिळतो। या सर्व आंदोलनकर्त्यांच्या भावना संतप्त असल्याचं पाहायला मिळतंय। यावर आपण लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद।